प्रश्न म्हटलं ना आपण नारायण काय हा जो किती 55 क्रमांकाचा प्रश्न आहे ते पण नारायण गणेश चंदावरकर. ठीक आहे, नारायण गणेश चंदावरकर हा जो प्रश्न आलेला आहे यांच्यावरती, तर त्याचनुसार एक लक्षात घ्यायचं की हा जो पेपर हा राज्यसेवा मुख्य 2024 ला विचारलेला प्रश्न यांच्यावरती आलेला आहे. बरोबर आहे, बघा राज्यसेवा मुख्य 2025 म्हणजे आत्ताचा जो पेपर झालाय ना राज्यसेवा मुख्य, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. बरोबर, हा एक लक्षात घ्या. मग आता यांनी काय म्हटलेलं आहे, आयोगाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला 4. आयोगाने 4 क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच तुमचं हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. म्हणजे यांनी काय विचारलं बघा, कोणते बरोबर आहे. म्हणजे आयोगाने म्हटलेलं आहे अ, क आणि ड, म्हणजे अ, क आणि ड. मग हे का बरं चूक आहे ब? यांनी कधीच लोकसंख्या दारिद्र्यावरती त्यांनी पाऊल उचललेलं नाही. यांनी कधीच काही डिस्कस केलेला कुठलाच मुद्दा नाही आणलेला. बरोबर आहे. मग हे का बरं असेल, यांनी बघा यांनी काय म्हटलेलं आहे की 1885 ला काँग्रेस स्थापनेच्या वेळी गंगाधर म्हणजे नारायण गणेश चंदावरकर उपस्थित राहिले. बरोबर आहे, बरोबर होते. आणि यासोबतच त्यांनी पुढचा मुद्दा येतो, त्यांनी मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये वाढ घेतली आणि परत बघा चंदावरकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषविले. बरोबर आहे, पण याच्या सोबत बघा 1-2 पॉईंट्स आहे ते लिहून द्याल. म्हणजे यांनी का बरं, कारण हा प्रश्न परत राज्यसेवा मुख्य 1 मिनिट 25 लिहिलं का, सॉरी 24 आहे म्हणजे आपण 25 झालं तर 2024 ला आलेला. ठीक आहे, 24 ला विचारलेला प्रश्न आहे हा. यांच्या पूर्वी एक लक्षात घ्या, हे चंदावरकर हे 3 वर्ष याच ठिकाणी होते. बघा यांनी किती वर्ष मुंबई विद्यापीठाचे हे 3 वर्ष त्यांनी कुलगुरू पद भूषविलेले आहे. किती? 3 वर्ष. पण यांच्या पूर्वी परत न्यायमूर्ती तेलंग, आता न्यायमूर्ती तेलंग वरती बघा प्रश्न आलेले आहेत तुम्हाला, तुम्ही वाचले असेल PYQ मध्ये तर बघा आहे. मग न्यायमूर्ती तेलंग हे जर म्हटलं तर मुंबई विद्यापीठाचे 1 वर्ष कुलगुरू होते. लिहून घ्या तिथे कितीच लिहा, न्यायमूर्ती तेलंग मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. विद्यापीठ 1 वर्ष करा, 1 वर्ष कुलगुरू होते. बरोबर, मुंबई विद्यापीठाचे हे 1 वर्ष कुलगुरू होते. बरोबर, हे एक लक्षात घ्या. बरोबर, मग यासोबतच त्यांनी काय म्हटलेलं आहे, आणि जेव्हा 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली, बरोबर, तर यांनी काय बघा या अधिवेशनाला चंदावरकर यांनी उपस्थित होते. पण तुम्ही बघा अध्यक्ष ज्यावेळेस आपली काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस कोण कोण होतं रे, कोणाचा सहभाग होता आठवतं का? पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस अध्यक्षपद कोणी घास भूषविलेलं होतं? उमेशचंद्र बॅनर्जी. बरोबर आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरं त्यामध्ये लक्षात घ्या, उमेशचंद्र बॅनर्जी कोणी स्थापन केलेली, कोण? ब्रिटिश. त्याच्यावरती एक प्रश्न आहे बरं तुम्हाला, कारण ब्रिटिश अधिकारी कोण कोण उपलब्ध होते म्हणजे उपस्थित होते यांच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे, एओ ह्यूम म्हणा, पुन्हा कोण? एओ ह्यूम म्हणजेच ॲलन ह्यूम. बरोबर, ॲलन ह्यूम दोन्ही विचारलेलं आहे, एओ ह्यूम आणि ॲलन ह्यूम एकच आहे. नाही लक्षात आलं तर ह्यूम बघायचं आणि पुढे टिक करायचं, हे घेऊन घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजेच हे लक्षात घ्या, यांच्या सोबतच न्यायमूर्ती रानडेचा मोठा वाटा आहे. या तिथे न्यायमूर्ती रानडे, बरोबर असले काँग्रेसच्या स्थापनेमध्ये, हा पहिला विधानसभा करायचा. लिहा तिथे पहिल्या न्यायमूर्ती रानडे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा महत्वाचा वाटा किंवा महत्वाचा हिस्सा असे म्हणते, त्यांचा महत्वाचा वाटा होता. बरोबर, लिहिलं मी, हे मिटवतो जरा यावरती जास्त गोंधळ झाला. यासोबतच लक्षात घ्या की जे चंदावरकर होते ना, प्रार्थना समाजाचे अध्यक्ष सुद्धा होते. या तिथे चंदावरकर म्हणजे हे प्रार्थना समाजाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. कधी? 1896 पासून प्रार्थना समाजाचे अध्यक्षपद
भूषविले. ठीक आहे, अध्यक्षपद भूषविले. अध्यक्षपद भूषविले. मग यासोबतच यांनी परत रॉयल एशियाटिक सोसायटीचे सुद्धा अध्यक्षपद भूषविलेली आहे. रॉयल एशियाटिक सोसायटी यांचं सुद्धा अध्यक्षपद भूषविलं. रॉयल एशियाटिक सोसायटी, एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. रॉयल एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. हा येते त्यामध्ये. आले लक्षात? म्हणजे यांनी लोकसंख्याविषयी, दारिद्र्याविषयी यांनी बघा, हिंदुस्थानच्या दारिद्र्याची वाढती लोकसंख्या आहे असं त्यांनी कधीच काही उल्लेख केलेला नाही. बरोबर? म्हणून तो विधान त्यांना चुकीचा आहे. म्हणजे बरोबर विधान शोधा तर बरोबर अ, क आणि ग येतात. अ, क आणि ग. आलं लक्षात? राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न येतोय तुम्हाला 56 क्रमांकाचा प्रश्न. आता हा प्रश्न किती वेळा विचारलेला आहे तो बघा. आता हा जर 56 क्रमांकाचा प्रश्न म्हणतो तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. 1918 मध्ये फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण होते. आता अखिल भारतीय हिंदू परिषद जर म्हटलं आपण तर एक प्रश्न आलेला आहे यांच्यावरतीच. कधी आलेला असेल तो प्रश्न आलेला आहे, तुम्हाला आठवतं का? हिंदू महासभेवरचा प्रश्न. तो ज्यावेळेस 30 एप्रिल 2023 ला ज्यावेळेस आपली गट ब आणि गट क ची एकत्रित परीक्षा झाली, बरोबर, प्रिलिम, ती हिंदू परिषदेवरचा प्रश्न, हिंदू महासभेवरचा प्रश्न आहे ना, बरोबर आहे. तर हिंदू महासभेवरती त्याची पूर्वी, आणि हिंदू महासभेचा तुम्हाला बेसिक मध्ये जर काही मुद्दा पाहिजे तर 11च्या पुस्तकात दिलेला आहे. बरोबर, हा एक मुद्दा आहे. म्हणजेच याला आपण हिंदू महासभा असं म्हणू शकतो. बरोबर आहे, हिंदू महासभा तुम्हाला दिलेला आहे. मग यासोबत लक्षात घ्यायचं तर हिंदू महासभेवरती आलेला प्रश्न. मग याच ठिकाणी त्यांनी आयोगाने उत्तर बघा, आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे. शक्यतो आहे की बदल होऊ शकतो असं वाटतं मला तरी. आयोगाने उत्तर हे चौथे दिले, तिसरं दिले, पण एक माझ्या मते जे मला वाचायला मिळालं तर ते तुम्हाला लोकमान्य टिळक आहे. आता बघू आयोग उत्तर काय आहे. बरोबर, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि ह्या कृष्ण जर म्हटलं आपण तुम्हाला तर बघा किती वेळा विचारलेला आहे यांच्यावरती अखिल भारतीय हिंदू परिषदेवरती. बरोबर, लिहा तिथे आता कंबाईन बी 2025 लिहा तिथे. त्याला मेटवरून लिहा कंबाईन बी 2025 इथे विचारलेला प्रश्न. त्याच्यानंतर येतो परत राज्यसेवा मुख्य 24, म्हणजे हा अखिल भारतीय हिंदू परिषदेवरती आलेले प्रश्न. बरोबर, राज्यसेवा मुख्य 24, कंबाईन गट क मुख्य 23, म्हणजे असं लिहा वाटल्यास गट क मुख्य 2023. बरोबर, त्यानंतर येतोय राज्यसेवा मुख्य 22. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य 22, राज्यसेवा मुख्य 22. त्यानंतर येतो राज्यसेवा मुख्य 20 ला 2 वर्ष दोनदा प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2020 ला असं दोनदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, क्लिअर तिथे राज्यसेवा दिसत आहे क्लिअर. राज्यसेवा मुख्य 2020 इथे 2 करून ठेवा, म्हणजेच का तुमच्या लक्षात येते की दोनदा प्रश्न आले. बरोबर, तुम्ही प्रश्नांमध्ये बघाल तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आणि राज्यसेवा मुख्य 2016 हे लिहितो मी. राज्यसेवा मुख्य 2016, PSO मुख्य 2022,
एसओ मुख्य 2022 आणि त्यानंतरचा येतो तो फॉरेस्ट मुख्य 2015. बरोबर. फॉरेस्ट मुख्य 2015 कळले का? पण आता हे तर मी लिहून देतोय, फक्त काळा जो पांढरा पेज आहे ते काळा करून ठेवू नका. घरी गेल्यानंतर प्रत्येकाने काय करायचं, तो प्रश्न कोणता कोणता आलेला आहे, कशा पद्धतीने आलेला आहे हे प्रत्येकाने सांगण्याचं काम आहे. तेवढं तर करा ना. प्रत्येकाने कोणता प्रश्न आलेला आहे. होऊ शकेल इथे जर समजा मी 6-7 वेळा जर प्रश्न देत असेल, तुमच्याकडून 8 वेळा निघेल, 1-2 प्रश्न परत निघून जाईल एक्स्ट्रा, चुकलं असेल माझ्याकडून एखादी तरी. कळलंय ना? ह्या अनुषंगाने लक्षात घ्या, किंवा तर समजायला सोपं जाणार नाही तर तेच मग. बरोबर. पुढे बघा आता. हा जर प्रश्न म्हटला ना, 57वा प्रश्नाचा मला कुठे मिळालेला नाहीये. बरोबर. 57वा प्रश्न जर पुढे बघा, हा प्रश्नाचं मला कुठेही काही मिळालेलं नाही, त्याच्यामुळे मी काही याच्याविषयी जास्त बोलणार नाही. बरोबर आहे, कुठेच मिळालेलं नाही. नेक्स्ट प्रश्न येतो तुम्हाला. इथे सुद्धा मला थोडे डाऊट येत होता. इथे त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे, आयोगाने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला नाना पाटील. बरोबर आहे. नाही सॉरी, आयोगाने उत्तर दिलेलं आहे नागनाथ नायकवडे, नागनाथ नायकवडी दिलेला नायकवडी. पण मला माझ्या वाचण्यात आलेलं होतं की होऊ शकते नाना पाटील, होऊ शकते, पण जर असेल आयोगाचं उत्तर तर आपण काहीच नाही बोलू शकतो. बरोबर आहे. त्या उद्देशाने लक्षात घेऊन पुढे बघू आता. पुढे आता हा जर म्हणा तुम्ही 58 क्रमांकाचा प्रश्न बघा, हा सुद्धा बऱ्याचदा दोनदा विचारण्यात आलेला आहे. आणि 11वीचं जे पुस्तक आहे ना, तर 11वीच्या पुस्तकावरती तुम्हाला हा प्रश्न सुटतो. पण तुम्हाला ऐका, लक्षात परत घ्या, 11वीच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर ऍज इट इज मिळणार नाही. बरोबर आहे. 11वीच्या पुस्तकात तुम्हाला जसे तसं प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, पण तुम्हाला हा प्रश्न, बरोबर, हे लक्षात घ्या. सार्वजनिक सभा. आता सार्वजनिक सभेवरती प्रश्न आलेलेच आहे. बरोबर आहे. मग कोणी स्थापन केली, काय केली, कशा पद्धतीने केली, पण ह्या पद्धतीने लक्षात येतं. तुम्हाला हा जो प्रश्न म्हटला ना, मी तुम्हाला काल बोललेलो होतो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, तुम्ही जर बघणार असेल ना, 7 जून 2015 टॅक्स असिस्टंटचा पेपर झालेला आहे पूर्व. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी विचारलेला आहे. कळवलकर की असं काहीतरी आहे, तिसराच ऑप्शन येतो बहुतेक. त्यांनी एक शिक्षणाधिकारी म्हणून विचारलेला, एक लेडी आहे, बरोबर आहे, त्यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं. आलं लक्षात? छत्रपती शाहू महाराजांनी. हा, कृष्णाबाई केळवणकर. मग कृष्णाबाई आहे का रखमाबाई आहे? रखमाबाई. हा, तर त्या याच्याने लक्षात घ्यायचं की जर हे महत्वाचं नाही, ते मुद्दा निघेल, एवढं काही टेन्शन नका की रखमाबाई की कृष्णाबाई, जे काय कळवलं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की बघा, तो प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे ना, त्याचं स्पष्टीकरण ज्यावेळेस मी दिलं होतं ना, त्या स्पष्टीकरणामध्ये याचं उत्तर आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय झालेलं होतं, त्याच वेळेस लक्षात घ्या, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की म्हटलं होतं की ज्या वेळेस सांगतो तुम्हाला, ते लिहिलं का तुम्ही 11वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 32 लिहून घेते. 11वीच्या पुस्तकामध्ये 11वी पेज नंबर 32 लिहिलं. यामध्ये तो मुद्दा आहे तो. बरोबर. आता एक लक्षात घ्या, याचं उत्तर जर म्हटलं तर छत्रपती शाहू महाराज. आता यांनी विचारलेलं की कोणाचा सत्कार, बरोबर, या सभेने 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? छत्रपती शाहू महाराजांचा. कारण लक्षात ठेवा, आता त्यावेळेस काय चाललेलं होतं, छत्रपती शाहू महाराजांनी नुकतीच त्यांच्या संस्थानाचा कारभार 1894 ला आपल्या हातामध्ये घेतला. बरोबर. आणि त्याच वेळेस त्यांनी एक मुस्लिम ऐक्याविषयी एक विचार मांडलेले होते.
कारण हिंदू मुस्लिमचा द्वेष खूप चाललेला होता त्यावेळेस. बरोबर, त्यांनी तेच म्हटलेलं की हिंदू आणि मुस्लिम हे आपण ठरवतो. पण हे जर मुळात बघितले तर एकाच आईचे दोन लेकरं असतात. बरोबर, की ते आपण आधीपासून वाढत चाललेलं आहे आणि आधीपासून जर पुढे जात आहोत आपण. आणि त्याच काळामध्ये बघा 1894 म्हणजे हा काळ कोणाचा असेल, टिळक सुद्धा होते. आणि टिळकांनी कुठेतरी बघा गणपतीची पण स्थापना सुरुवात झालेली होती. त्याच मागे पुढे बघा, लक्षात घ्या बघा, तो काळ होता. मग मागे असेल किंवा नंतर असेल, मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला सुद्धा कुठेतरी सुरुवात झालेली होती. का बरं असेल? कारण कुठेतरी सर्वांना वाटत हिंदू मुस्लिम हा द्वेष नको वाढायला, हा एकत्र यायला पाहिजे. बरोबर आहे, सोबत वाढतो, सोबत पुढे जात आहे, तर कशाला उगीच द्वेष पूर्ण निर्माण करायचा आपण. बरोबर, हा त्यांचा उद्देश होता. मग त्याच वेळेस छत्रपती शाहू महाराजांनी पुढे केलेले तर विचार मांडलेले होते की त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्याच वेळेस त्यांनी ज्यावेळेस एक राज्य धोरण स्वतःच्या हाताखाली घेतलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं. आणि मग त्याच भाषणावरून त्यांना परत आपल्या पुण्याला सुद्धा सार्वजनिक सभेने बोलवण्यात आलं होतं. आणि याचा सत्कार झाला पुणेमध्ये हिराबाग येथे. हिराबाग, बरोबर आहे, हिराबाग येथे त्याचा सत्कार घडवून आला 1894. तिथे सुद्धा त्यांनी तोच मुद्दा म्हटला की मुस्लिम हे मुस्लिम नाही, तर हे एकाच आपण कुटुंबामधले असल्यासारखं आहे आपण. बरोबर, आपण ठरवतो, फक्त पण द्वेष वाढत जातो, द्वेष वाढून फायदा नाही. आपण सोबत काम केलं तर आपल्या राष्ट्राची निर्मिती होईल, हा त्यांचा एक विचार होता त्यावेळेस. आणि त्याचसोबत त्यांनी म्हटलेलं होतं परत की, आणि हिराबागेमध्ये जेव्हा सत्कार झाला ना, त्यावेळेस महाराजांना मानपत्र देण्यात आलेले होते. आणि त्या मानपत्राचं जे वाचन होतं ना, ते गोपाळकृष्ण गोखलेने केलेलं होतं. बरोबर आहे, सत्काराच्या वेळेस मानपत्र किंवा मानपत्राचे वाचन गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले म्हणजे वाचन म्हणा यांनी केले. बरोबर, गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेलं होतं हिराबाग या ठिकाणी. फक्त त्यांनी आता पुणे दिले, पण होऊ शकेल कधी काही माहित पाहिजे आपल्याला. हिराबाग तो भाग आहे, त्या भागामध्ये त्यांनी वाचन करण्यात आलेलं होतं. म्हणजे त्यांचा एकच उद्देश होता की हिंदू मुस्लिम द्वेष नको वाढायला, सलोख्याने सोबतीने राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, त्यांचा भेदभाव नको व्हायला पाहिजे. बरोबर आहे, हा उद्देश होता जो पुढे. समजलं ना? कधी कधी मुद्दा तो येऊन जातो की सर्वाधिक त्यांचे विचार जर विचारले गेलं समजा कधी एखाद्या विधानामध्ये, किंवा की छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा सत्कार झालेला होता त्यावेळेस खालती कोणत्या विचारावरती त्यांनी प्रभाव टाकलेला होता. बरोबर आहे, की कुठल्या अशा गोष्टी मुद्द्यावरती प्रभाव टाकलेला, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात, त्यांनी ते पण लक्षात ठेवा. होऊ शकते कधी दिलं, कधी शिक्षण येतं, तर कधी तुम्हाला गोहत्या बंदी येतं, कधी तुम्हाला विधवा विवाह काही पण देईल. अशा वेळेस हिंदू मुस्लिम सलोखा राखणे हे त्यातलं कारण असतं. बरोबर, आणि त्याच्या भाषणामधला तोच एक मुद्दा होता. चालेल, मग हे प्रश्न दोनदा आलेले आहेत यावरती प्रश्न. म्हणजे कंबाईन बी 2025, कंबाईन बी 2025, आणि त्यानंतर दुसऱ्यांदा येतो तो फॉरेस्ट मुख्य 2015, म्हणजे याच्याशी निगडीत आलेला आहे तो प्रश्न. फॉरेस्ट मुख्य 2015, बरोबर, आठवायला पण आहे का? हा, बर, फॉरेस्ट मुख्य 2018 आणि एएसओ मुख्य 2022. कसं आहे का लक्षात? म्हणजे तरी अंदाज. बरं, ठीक आहे. बघ, एखादी प्रश्न काय होईल, एखादी वर्ष एक्स्ट्रा लिहिण्यात आलं असेल तर कमी लिहिण्यात आलेला असेल, पण त्या निमित्ताने तुम्ही बघून घ्यायचं आणि तो प्रश्न कसा आलेला आहे, काय आलेला आहे, नेमकं त्यांनी काय विचारलेला आहे, कुठे काय दिलेलं आहे, जोपर्यंत त्याची तोडफोड करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार. चालेल, पुढे बघायचं आता हा प्रश्न जर म्हटला ना, 59 क्रमांकाचा प्रश्न 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे. आठवतं का पेज नंबर किंवा टॉपिक कोणता? बरं, टॉपिक 4 मध्ये पेज नंबर बघून घ्या. टॉपिक 4 हा पूर्णच करा, तो कामगारांच्या चळवळी वगैरे दिलेली. बरोबर, मग यांच्याशी रिलेटेड परत तुम्हाला नारायण आपले मेघाजी लोखंडे, बरोबर आहे,
तो एक प्रश्न आहे, तो प्रश्न आलेला आहे. त्या मुद्द्यावरती 11वीच्या पुस्तकातून बरेच प्रश्न निघतात. लिहून घ्या तिथे. 11वीचं पुस्तक, 11वीचा इतिहास, ओल्डवर जो महाराष्ट्राचा इतिहास तो, बरोबर आहे. टॉपिक 4. पेज नंबर सांगण्यापेक्षा टॉपिक 4 पूर्णच करा, बरोबर. मग आता हा एक विचार करा, त्यांनी काय म्हटलेला आहे, हा विधान 1 2 3 4, बरोबर आहे. त्यांनी बघ इथे काय लिहिलं, मुंबईतील कामगाराची संघटना हा एक पहिला फॅक्टरी कायदा, कामगार हितवर्धक सभा आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन, ह्या चारही वरती आता किती किती प्रश्न आलेले ते लिहू. आलं लक्षात ना. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे कुठली, हे बघा आलेला आहे ना प्रश्न आधी पण, बरोबर आहे. स्थापना कोणत्या वर्षी झाली आठवतं का? 1920 ला, बरोबर आहे. म्हणजे 2020 ला 100 वर्ष पूर्ण झालेले, बरोबर. बघा अध्यक्ष कोण होते ना, लिहा आता. गिरणी कामगार संघटना, आपण एक बोर्डवर, गिरणी कामगार संघटना, त्याच्यावरती आलेले प्रश्न किती आलेले आहेत. गिरणी कामगार संघटनेवरती एसटीआय मुख्य 2022, बरोबर आहे. एसटीआय मुख्य 2022, ठीक आहे. त्यानंतर येतो आपल्याला ऍग्री पूर्व 2018, ठीक आहे. ऍग्री पूर्व 2018. त्यानंतर येतोय तुम्हाला प्रश्न येतोय एसटीआय पूर्व 2016, ठीक आहे. एसटीआय पूर्व 2016 आणि त्यानंतर प्रश्न आलेला आहे तुम्हाला एसटीआय पूर्व 2018. आलेल्या 4 वेळा प्रश्न आलेले. यांच्याशी नारायण मेघाजी लोखंडे पण समोर आहे सुट्टीला, बरोबर. ते पण एकदा बघा. त्यांच्याकडे फॅक्टरी कायदा, मग फॅक्टरी कायदा त्या 11वीच्या पुस्तकामधून तुम्ही काय वाचाल, फॅक्टरी कायदा पहिला, दुसरा, तिसरा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय कंपॅरिझन मध्ये ते पण आहे तुम्हाला विचारले. आलं लक्षात. बघा लिहा, फॅक्टरी कायदा हा 2दा प्रश्न आलेला आहे. PSI मुख्य 22, फॅक्टरी कायदा त्याच्यावरती सुद्धा 2दा दिसतोय तुम्हाला. एक दिसतो PSI मुख्य 22, बरोबर आहे. आणि दुसरा आहे तो एसटीआय पूर्व 15. एसटीआय पूर्व 2015 ला प्रश्न दिसतो, बरोबर आहे. PSI मुख्य 22 आणि एसटीआय पूर्व 15. आता त्यामधला तिसऱ्या मुद्द्यावरती बघा किती प्रश्न येतो. बघा एवढं बारीक काबर करणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुम्ही प्रश्न वाचता, झालं ना. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा प्रश्न वाचतो, मुंबईतील गिरणी कामगाराची संघटना, कारण कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा पाऊल उचललेलं होतं, बरोबर आहे. हा एक. याच्यासोबत तुम्ही जो 11वीच्या पुस्तकामधला 4था टॉपिक वाचताना तुमचे बरेच प्रश्न सुटणार, काही दुसरं मोठं पुस्तक वाचायची गरज नाही पडत. आणि लक्षात, तर त्याचमुळे लक्षात घ्या, इथे ज्यावेळेस तुम्ही पहिला फॅक्टरी कामगार हितवर्धक सभा याच्यावरती प्रश्न, आता तिसऱ्या मुद्द्यावरती लिहा किती प्रश्न आलेले ते, बरोबर आहे. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियनवरती तर बरेच प्रश्न आले. एवढे प्रश्न जर नीट केलं ना, तरी दुसरं काही कामगार आपलं ऑल इंडिया ट्रेड युनियन म्हणा, कामगार काहीच वाचायची. आणि जे काही बेसिक मध्ये तुमच्याकडे नोट्स मध्ये दिलेलं आहे मी क्लासमध्ये, तेवढं नोट्स, अजून काय लागेल, समजलं का? तेवढं ते करा, समजलं. बघा आता पुढे लिहा, कामगार हितवर्धक सभा, कामगार हितवर्धक सभा लिहा, कंबाईन पूर्व 2025, इथेच लिहून देता नाही यांच्यावर लिहा तिथे, कंबाईन पूर्व 2025 किंवा गट ब पूर्व 2025, बरोबर. त्यानंतर येतो प्रश्न एसो मुख्य 22,
त्यानंतर येतोय तुम्हाला एसओ मुख्य 19, एसओ मुख्य 19 आणि त्यासोबत आलेला असतो एसओ पूर्व 2014. ठीक आहे, एसओ पूर्व 2014, एसओ पूर्व 2014. कळलं? जाऊ आता ऑल इंडिया ट्रेड युनियन लिहा आता त्यामध्ये. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, बरोबर, यावरती जास्त आहे, 7-8 वेळा जास्त आहे अजून. राज्यसेवा मुख्य 24, राज्यसेवा मुख्य 2024. त्याच्यानंतर येतोय तुम्हाला गट ब पूर्व 2022, गट ब पूर्व 2022, बरोबर. एसटीए मुख्य 2022, एसटीए मुख्य 2022, पीएसआय मुख्य 2022 लाच 2 वेळा प्रश्न विचारलेला त्यांनी एकाच पेपरला, बरोबर. पीएसआय मुख्य 2022, असं 2 करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 2 वेळा विचारले, बरोबर. त्यानंतर येतो गट ब 2021, गट ब 2021, एसटीआय मुख्य 2018 ला 2दा विचारले, एसटीआय मुख्य 2018 2 वेळा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर येतोय तुम्हाला राज्यसेवा मुख्य 2017, राज्यसेवा मुख्य 2017, पीएसआय मुख्य 2016, आणि त्यानंतर येतो शेवटचा पीएसआय पूर्व 14. किती वेळा झाल्या ना? पीएसआय पूर्व 14 ला 9 वेळा. हे 2-2 पकडलं ना, नाही का, 11 वेळा म्हणजे 10 वेळा समजा. मग 10 वेळा जर एखाद्या मुद्द्यावरती प्रश्न येत नाही किंवा एखादा मुद्दा क्लिअर होत असेल, पुरेसा असतो ना आपल्याला अभ्यासाला. म्हणून सांगतो प्रश्नसंचयाने म्हणजे म्हणत नाही की एकदम पाठ करून टाका, रट्टा मारा, पण समजून त्यातले समजून घेत चला की कुठला फ्रिक्वेंटली आयोगाने विचारलेला आहे, बरोबर आहे. त्यातले ते मुद्दे महत्वाचे. तुम्ही जरी म्हणाल की कंबाईनचा प्रश्न आहे, राज्यसेवेचे काय वाचत बघा, राज्यसेवेला विचारलेला आहे, बरोबर आहे. एवढंच का तिकडे थोडी डिफिकल्टी लेवल जास्त असू शकते, पण जर इकडे इझी विचारेल असे नाही ना, तिकडची डिफिकल्टी लेवल म्हणाल तर इकडे तुम्हाला येतच. ह्या दोन्ही पद्धतीने लक्षात घ्या. आता येतो पुढचा प्रश्न, तो म्हणजेच कुठला असेल, फैजपूर काँग्रेस अधिवेशन. आता फैजपूर काँग्रेस अधिवेशन, आता हे तुम्हाला माहिती आहे की कितवं अधिवेशन होतं रे? त्यांनी सरचिटणीस म्हटलेलं आहे. आता फैजपूर काँग्रेस अधिवेशन हे ग्रामीण भागामध्ये होणारं पहिलं अधिवेशन, बरोबर आहे, जे की जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे खानदेशमध्ये झालं. हा एक. दुसरा 50वा अधिवेशन काँग्रेसचं अधिवेशन, बरोबर. आणि त्यासोबतच 1936चं अधिवेशन. आणि अध्यक्ष इथे पंडित नेहरू. जर अध्यक्ष असेल तर ऑप्शन मधून हे आधीच कटले ना, सरचिटणीस कसे राहणार आहे? नाही. आलं लक्षात, ऑप्शन एलिमिनेट झाला तिथून. त्याच्यानंतर लक्षात ठेवा आता 3 राहिले आहेत, लागू, देव आणि चौधरी. मग 3 जर म्हटलं आपण त्याच ठिकाणी, मग हे चौधरी आणि साने गुरुजी, बघा चौधरी आणि साने गुरुजी यांच्या सोबतच, आणि साने गुरुजी, साने गुरुजींचं मूळ गाव कोणतं इकडे? अमळनेरशी काय संबंध आहे? नाही, अमळनेरशी काय संबंध आहे त्यांचा? निफाडला जन्म झालेला आहे त्यांची करत. बरं मला एक सांगा, हा
तर मग साने गुरुजी श्यामची आई ज्यांनी नाटक लिहिलं, पुस्तक लिहिलेलं आहे, छोटंसं पुस्तक आहे, आपण वाचलं असेल लहानपणी शाळेत. तर श्यामची अमळनेर जे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे, त्या ठिकाणी त्यांचं पूर्णतः आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांचं नाळ जुळलेली आहे अमळनेरची. बरोबर, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी काय केलेलं असतं, आता अमळनेर म्हटलं तर जळगाव जिल्हा हा एक, त्यानंतर फैजपूर अधिवेशन जळगाव जिल्हा, बरोबर. मग आपल्या जिल्ह्यामध्ये जर अधिवेशन होत असेल तर आपला पुढाकार जास्त असतो त्या ठिकाणी. आलं लक्षात. तर तशाच लक्षात ठेवा की साने गुरुजी, हे बघा, साने गुरुजी आणि धनाजी नाना चौधरी, समजलं का? का बरं, हे चुकलं होतं का? धनाजी नाना याचे दोन नावं दिलेले आहे. मग यांनी काय केलेलं असेल तर अधिवेशनाच्या आयोजनाची महत्वाची भूमिका त्यांनी बजावली, बरोबर आहे. म्हणजेच काय, अधिवेशन हे आयोजनासाठी लिहायला येते, अधिवेशनाच्या आयोजनाची भूमिका, बरोबर. अधिवेशनाच्या आयोजनाची भूमिका त्यांनी बजावलेली त्यावेळेस. म्हणजे यांच्या सोबत साने गुरुजींचं पण नाव, चौधरी सोबत, ठीक. आणि हे जे अधिवेशन होतं ना, तर मग कोणासाठी, तर शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मांडणारं अधिवेशन, किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मागणारं असे, म्हणजे मागण्यांचे अधिवेशन म्हणता येईल, बरोबर. म्हणजे आहे तिथे हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मांडणारे अधिवेशन, बरोबर. आणि हे अधिवेशन, आता हा प्रश्न म्हटलं तर फैजपूर अधिवेशनावरती जर विचार, इथे वाटल्यास लिहून ठेवून द्या, जवाहरलाल नेहरू अध्यक्ष, बरोबर. मग आयोगाने उत्तर धनाजी जाधव दिलेलं, आपलं धनाजी चौधरी, बरोबर, हे त्यांनी दिलेलं आहे. कारण की सर्वात महत्वाची भूमिका ही त्यांची होती त्या अधिवेशनामध्ये, बरोबर. सरचिटणीस म्हणून म्हटलं, सेक्रेटरी, सेक्रेटरी. जो पुढे लिहा, आता किती वेळा प्रश्न आलेला आहे तो, PSI मुख्य 2018, PSI मुख्य 2018 म्हणजे फैजपूर अधिवेशनावरती प्रश्न, बरोबर. त्यानंतर येतो फॉरेस्ट मुख्य 2018, त्यानंतर येतोय राज्यसेवा पूर्व 14, आणि त्यानंतर तो सहाय्यक म्हणजे एसओ 2013, एसओ पूर्व 2013. याच्या व्यतिरिक्त असेलच प्रश्न तुम्हाला हायस्कूल अधिवेशनावरती, ठीक आहे. त्या अनुषंगाने एकदा बघा तुम्ही. जो पुढे आता हा प्रश्न जर म्हणत तर हा थोडा चालू घडामोडीशी रिलेटेड आहे. असा प्रश्न जर एका वेळेस नाही आला स्किप करून टाकायचा, बरोबर. कुठे जास्त डोकं नाही घालत, आपण पुढे जाऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, आता हा प्रश्न जर म्हटलं, इथे यांनी काय म्हटलेलं आहे बघा, भारतातील असाच एक प्रश्न आलेला आहे, सेम प्रश्न महाराष्ट्रावर, बरोबर. तो प्रश्न येतोय वनसेवा पूर्व म्हणजे फॉरेस्ट पूर्व 2012 ला, लिहून द्या तो प्रश्न. कारण इथे भारतातील फॉरेस्ट मांडणारा पहिला ठराव म्हणजे ते राज्य येतं ओडिसा, बरोबर आहे. पण असाच एक महाराष्ट्रावरती प्रश्न लिहा तिथे, महाराष्ट्रामध्ये विधान लिहून, महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन, बरोबर आहे. इथे पण तेच दिलंय ना, संयुक्त. बघा इथे फक्त मी
भारतातील आलेला इथं महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षात? महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन दिलं, कार्यक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला 1992 ला. आलं लक्षात? आणि हा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रावरती फॉरेस्ट पूर्व 2012. बरोबर. म्हणजे इथे त्यांनी काय म्हटलं ना, भारतावरती प्रश्न आलेला आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या फॉरेस्टला 2012 ला पूर्व फॉरेस्ट पूर्व 2012. कळलं? कुठला प्रश्न कुठे घेऊन जातोय. नेक्स्ट प्रश्न जर म्हटला तर तो एन्व्हायरमेंट वरती आहे, पर्यावरणाशी रिलेटेड. पुढे जायचं. हा जर प्रश्न म्हटला पुढचा, तर पुढचा प्रश्न फॉरेस्टशी रिलेटेड आहे. बरोबर. आपलं पर्यावरणावरती. पर्यावरणाचा जो तुम्हाला हे दिलेलं आहे त्यांनी, बघ 1972 ला वसुंधरा परिषद झालेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी पश्चिम घाटाची जगातील कितव्या क्रमांकाचं दिलेलं आहे. फक्त तेवढाच मुद्दा आहे तो. ठीक आहे. तो मला अजून काही त्याची लिस्ट नाही मिळालेली. मी शोधले त्यांच्या वेबसाईट वरती, पण मला त्यांची लिस्ट मिळालेली नाही. जर तुम्हाला मिळाली तर मला सांग. बरोबर. कारण मी शोधलं तुम्हाला, तर ती नाही मिळाली त्यांची लिस्ट. पण त्यामध्ये फक्त 18वा क्रमांक दिलेला आहे. पण मला हे पाहिजे होतं की 18वा क्रमांक जर भारताचा पश्चिम घाटात आहे तर 17 पर्यंत किती देश आहेत, 17 पर्यंत कोण आलेला आहे. बरोबर. कारण याच्यावरती परत प्रश्न तसा जर झाला तर, बरोबर, खालीपैकी त्यामध्ये क्रमाने विचारलं कधी एखाद्या वेळेस, किंवा जर समजा खालीपैकी यामध्ये समावेश होता की नाही होता असे प्रश्न विचारू शकतो. प्रश्न कसा विचारेल नाही सांगतो. आपल्याला फक्त आपला मुद्दा समजणं महत्वाचं आहे. कळलं? चला पुढे. 64 प्रश्न म्हटला हा फॉरेस्ट रिपोर्ट वरती आलेला आहे. हा प्रश्न म्हणजे 13 ते 23 अशा वेळेस जर आला ना, सरळ 13 ला क्विट करायचं, 23 महत्वाचं. 13 ते 23 त्यांनी फक्त विभाजन केलेलं आहे, पण आपल्याला 23चा रिपोर्ट महत्वाचा आहे. मग 23च्या रिपोर्ट मध्ये काय म्हटलं त्यांनी, महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे. बरोबर आहे. पण आयोगाच्या उत्तरानुसार, बरोबर आहे, यामध्ये एक लक्षात घ्या ना, पालघर नसेल, रायगड नसेल, असणार कोणतं, रत्नागिरी तर रायगड. आलं लक्षात? कारण तसे उत्तरेकडून दक्षिणेकडे खारफुटी जंगलाचं प्रमाण वाढत गेलेलं दिसतं. एलिमिनेट करायचा असा प्रश्न नाही आला ना, प्रश्न सरळ ऑप्शन बघायचं, 50-50 मॅच खेळायचे, नाही सोडून द्यायचं. आलं लक्षात? एलिमिनेट करायचं. चुकेल तर 50% चुकेल, आणि बरोबर आलं म्हणजे काय, चुकण्याची आणि बरोबर आल्याची 50-50 संधी असते, चान्सेस. आणि तुम्ही जर इकडे खेळली काही संबंधच नाही, तसे तुम्ही चुकलेल्या बरोबरची शक्यताच नाही. कळलं लक्षात? पण तरी पण आयोगाचं उत्तर काय आहे ते एकदा बघून घ्या, मी बघितलेलं नाही अजून. फॉरेस्ट रिपोर्ट वरती आहे. याचा अर्थ लक्षात घ्यायचं की फॉरेस्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. बरोबर. फॉरेस्ट रिपोर्ट कोणती, 2023 तुम्हाला दिले नोट्स तसे तुम्हाला दिले. हा मुद्दा आहे की नाही लक्षात नाही, बघावं लागेल. चालेल, तुम्ही एकदा बघून घ्या. आता नेक्स्ट प्रश्न आहे. आता आपण भूगोलावर येतोय. भूगोल हा आपला महत्वाचा मुद्दा येतोय. आता नेहमी तुम्हाला म्हणतो ना, नकाशा बघा, नकाशा बघा. ठीक आहे. साधा सोपा आहे. हा जो 65 क्रमांकाचा प्रश्न आहे ना, 65 क्रमांकाचा प्रश्न, मग हा प्रश्न जर समजा तुम्ही म्हणत असेल तर एक लक्षात घ्या. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने मांडणी करा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, सर्वात उत्तरेकडे माहीत जरी नसेल ना, नकाशाच्या आधारित हा प्रश्न आहे. 9वीच्या पुस्तकामध्ये अगदी क्लिअर नकाशा दिलेला आहे. 9वीच्या पुस्तकामधला हा नकाशा आहे. तुम्हाला हा नकाशा 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. सरळ प्रिंट काढायची, लावून टाकायचं. 9वीचं महाराष्ट्राचा भूगोल, काहीच कुठलं बघायची गरज नाही. ठीक आहे. मग आता तुम्हाला त्याचमध्ये लक्षात घेणार आहे, ह्या तर 4 मुख्य नद्या तर त्यांनी दिलेल्याच आहे. बघा,
पहिला क्रमांक येणार तापी उत्तरेकडून, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणती येणार? प्रवरा. कोणाची उपनदी आहे रे? त्यानंतर कुठली येणार? भीमा. आणि सर्वात शेवटी येणार कृष्णा, बरोबर आहे. 1 2 3 4 आलं लक्षात. आणि जरी एलिमिनेट करतो म्हटलं तर बघू, तापी तिसरा, क कुठे येतो सुरुवातीला? एकाच, तिथंच प्रश्न सुटून जातो तापी, बरोबर. म्हणजेच बघा, पण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला नशीब साथ देईल असं नसतं, म्हणजे अबकड करत टाकायचं तसं नाही. की प्रत्येक वेळेस काय होतं ना रे, की आता हे समजणं महत्वाचं राहतं. तुम्हाला कृष्णेवरती किती प्रश्न आलेले आहेत, भीमेवरती किती आलेले आहेत, तापी आणि प्रवरा हा एक, बरोबर आहे. मग यांनी जर उत्तर दक्षिण क्रम विचारलेला आहे, तर मग याच्या आधी समजा असंच प्रश्न किती वेळा विचारलेले आहेत तुम्हाला, आलं लक्षात. फॉरेस्ट मुख्य 2017ला प्रश्न आलेला आहे, तो दक्षिण ते उत्तर क्रम विचारलेला आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे हा एक. आणि त्याच्यानंतर पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलेला आहे, PSI पूर्व 2013ला, 26 ऑगस्ट 2013ला झालेली होती. हा एक मुद्दा येतो. त्याच्या व्यतिरिक्त तापी खोऱ्यावरती सुद्धा 3-4 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर येतोय तुम्हाला कृष्णा नदीवरती 3 प्रश्न आलेले आहेत, राज्यसेवेला. एकदा तर राज्यसेवेला कृष्णेचा डायरेक्ट नकाशा दिलाय तुम्ही, बरोबर. म्हणून सांगतोय, आता हा जो नकाशा आहे, मी म्हणत नाही की ही 4च येईल, अजून याच्यावरती 10 प्रश्न तयार होतात, जास्त पण कमी आहे. कारण त्यांनी प्रवरा नदी बघा, त्यांनी काय केलेलं आहे, 3 मुख्य नद्या तर विचारलेल्या, पण एक मुद्दाम एक छोटी नदी टाकली, उपनदी. तसाच एक प्रश्न परत आहे, मध्ये गिरणा विचारलेली आहे तुम्हाला, एक आहे प्रश्न, मला वर्ष नाही आठवत आहे. उपनद्या का बरं टाकतात? आपल्याला उत्तरेकडून जर बघितलं ना तुम्ही, तर समजा नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा हे पाठ झालेलं आहे, पण मध्ये जर एखादी उपनदी टाकली तर तुमची विकेट जाते. आलं का लक्षात? म्हणून सांगतोय की हा जो नकाशा आहे ना, प्रिंट काढून घ्या, साधं 9वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, प्रिंट काढून घ्यायचं, तिथे चिपकून टाका तुमच्या याला, पण फक्त चिपकून नाही, त्याला व्यवस्थित बघत चला, काहीच कुठलं मोठं पुस्तक बघायची गरज नाही. 9वीच्या पुस्तकात दिल्या, पहिल्या 2-3 पेजेस मध्येच दिलेलं आहे, गुलाबी कलरचं कव्हर आहे ना, त्यामध्ये बघायचं. तर ते काढायचं आणि त्यामधला तो क्रम आहे ना नद्यांचा, तो व्यवस्थित लिहा, बरोबर. उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तरे बघायचं की दक्षिणेकडून जर उत्तरेकडे म्हटलं तर कोणती नदी यायला पाहिजे, उत्तर दक्षिण कोणती यायला पाहिजे, रोज बघा, वाचा, लिहून घ्या. तसं जर झालं शक्य तर इकडला तर विचारलेलं आहे, बरोबर आहे. इकडचं जर समजा विदर्भातलं लिहिता आलं ना, तर तेही बघा, त्यामध्ये दिलेलं आहे, अगदी बारकाईने दिलेलं आहे. छोटी उपनदी एखादी मध्येच त्यांनी स्टार करून, जर समजा त्यांनी असा नकाशा दिला तुम्हाला, आणि मध्ये जर समजा तुम्हाला असं काहीतरी वेडवाकडे चित्र काढून दिलं, ह्या नद्यांचं जाळं असेल, तुम्ही काय म्हणणार? आलं लक्षात. किंवा इकडे जर समजा ही वैनगंगा, वर्धा आली, वैनगंगा आणि ही दुर्गी, हे जाळं नाही, इथे मध्येच अशी दिली असती, ही नदी कोणती, असे दिलेलं असतं स्टार, समजलं. इंद्रावती म्हणा, वैनगंगा, गडी, त्या छोटी छोटी दिलेल्या असतात. वर्धेच्या उपनद्या विचारलेल्या तुम्हाला, ते आठवत नाही आपल्याला, आणि नाही आठवत, खरीच गोष्ट. म्हणून सांगतो की नद्या ह्या टॉपिकला खूप चांगलं करा, नकाशाद्वारे करा, समजलं. एक प्रश्न आहे तुम्हाला दिसतो अशा पद्धतीचा, सोपा नाही वाटतो सोपा, पण पेपरच्या ठिकाणी तुमची विकेट जाणार. का बरं? सर्व आठवेल, गिरणच आठवत नाही, आपलं प्रवरच आठवत नाही आपल्याला. प्रवरा कुठे गेलेली आहे? उत्तरेला आहे, दक्षिण आहे, इकडे आहे, तिकडे. आलं का लक्षात? आणि गोदावरीची तशी ती महत्वाची उपनदी आहे. प्रवरेवरती काय आहे? कोणतं धरण आहे का? कोणतं? भंडारदरा, रंधा वॉटरफॉल, रंधा धबधबा, तोही दिलेला आहे. परत त्यालाच आपण काय म्हणतो, भंडारदरा म्हणजे त्याला ऑर्थर सरोवर, प्रश्न आहे त्यावरती पण, बरोबर आहे. पुन्हा याला प्रवरेला काय म्हटलं गेलेलं आहे? पुन्हा एक नाव आहे, अमृतवाहिनी. अमृतवाहिनी ही सुद्धा दिलेली आहे. प्रवरा आणि गोदावरीचा कुठे संगम होतो? प्रवरा आणि गोदावरीचा संगम होतोय तुम्हाला टोके, बरोबर आहे. टोके, आणि त्या ठिकाणी कोणतं गाव आलेलं आहे दुसरं? नेवासा, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक जन्म ठिकाण म्हणता येईल आपल्याला, बरोबर आहे. आणि त्याच ठिकाणी, त्याच परिसरामध्ये एक तुम्हाला हे आठवते संस्कृती, जोरवे संस्कृती. आणि एक लक्षात ठेवायचं, जे प्रवरा नदीमध्ये ना, आता तो मुद्दा तुम्हाला येणार नाही, पण राज्यसेवेला रांजण खळगे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त आहे, पेपरला प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्यला विचारलेला, बरोबर.
रांजण खळगे भुरुपे पाण्यामधले जे आहे ना नदीच्या प्रवाहामधले ते त्या ठिकाणी जास्त आढळतं. म्हणजेच काय, तुम्हाला पाणी दिसतं पण पाण्यात गेलेला माणूस जर खाली जातो, त्याला आपण साध्या गावरानी भाषेत डोह म्हणतो. बरोबर. पाणी हे कधी दिसतं, जेव्हा समुद्र नदीमधलं पाणी कमी होतं, पाण्याची पातळी कमी होतो, खडक उघड्यावर पडते, त्यावेळेस असे डबके साचलेले दिसतात. पण ते डबके डबके नाही राहत, तिथे जर गेलं ना तर गेलाच माणूस. किती खोल असेल माहित नाही राहत. त्याला भौगोलिक भाषेत भूरूपीय भाषा जे भूगोलाची आलेली असतं ना, त्याला आपण रांजण खळगे म्हणतो. का तर त्याचं रांजण कसं असतं, असं वरती जर छोटस तोंड पण खाली खोल, रांजण खळगे. लक्षात, खळगे म्हणजे खोल खड्डा असं रांजणाचा आकाराचा, म्हणजे किती असेल नाही सांगत. मग गावाकडे जर डोहात सापडला खालीवर झाला आणि गेला, तशाच सारखा असतो, त्याला रांजण खळगे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जास्त मग बघा, लिहून घ्या आता व्यवस्थित त्याचा क्रम कसा आहे. त्याचा नकाशासाठी काय केलं, 9वीचं महाराष्ट्राच्या भूगोलामधलं तुम्ही एक दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं पेज येतो सुरुवातीला नकाशा, ते प्रिंट काढून तिथे त्या ठिकाणी चिटकवा. पुढे बघा आता, लिहा त्या ठिकाणी कृष्णा. आधी बघा ह्या प्रश्नाचा क्रम कशा पद्धतीने आलेला आहे, पॅटर्न लिहा तिथे. फॉरेस्ट मुख्य 2017, फॉरेस्ट मुख्य 2017 जो प्रश्नाचा क्रम आलेला आहे तो कसा आला, दक्षिण उत्तर क्रम विचारलेला इथे. दक्षिण उत्तर क्रम असा एक त्यांनी आयोगाने एक पॅटर्न घेतलेला होता. बरोबर. त्याच्यानंतर येतो PSI पूर्व 2013. PSI पूर्व 2013 म्हटलेला आहे त्यांनी पॅटर्न उत्तर दक्षिण क्रम. उत्तर दक्षिण क्रम. बरोबर. आणि त्यानंतर येतोय परत ESO पूर्व 2011 पश्चिम पूर्व क्रम. बघा मी काय म्हटलेलं, इकडे उत्तर दक्षिण, इकडे आपलं इकडे दक्षिण उत्तर दक्षिण, आणि 2011 पश्चिम पूर्व विचारलं. समजलं. तसंही विचारलं जातो, म्हणून ते पण लक्षात घ्या. ESO पूर्व 2011 पश्चिम पूर्व क्रम. पश्चिम पूर्व क्रम कळ. आता लिहा कोणत्या कोणत्या वर्षी प्रश्न आलेले असतात. कृष्णा, तापी आणि भीमा. कृष्णा, तापी आणि भीमा. कृष्णा. ठीक. कृष्णेवरती जर प्रश्न म्हटलं तुम्हाला, राज्यसेवा मुख्य 18, 16 आणि 12. मुख्य 2018, 2016 आणि 2012. बरोबर. आहे म्हणजे थोडा बदल होऊ शकतो पॅटर्न मध्ये, बघायला थोडं. म्हणजे खोऱ्यावरती म्हणतोय मी स्पष्ट. कृष्णा खोऱ्या नदी, कृष्णा नदीवरती प्रश्न वेगळा, खोऱ्यांवरती प्रश्न वेगळा. 17ला नकाशा दिलेला आहे. बरोबर. 17 लिहून टाका, त्यांनी सरळ नकाशा दिलेला आहे. त्यानंतर येतो आपण आता तापी खोऱ्यावरती. तापीवरती त्यांनी 3 दिलेले आहेत, 4 प्रश्न आले. कंबाईन प्री 20. ठीक आहे. त्यामध्ये लिहा इथे कंबाईन पूर्व. ठीक आहे. म्हणजे 2020 ला. त्यानंतर येतोय STI मुख्य 2019. STI मुख्य 2019, ऍग्री पूर्व 18, ऍग्री पूर्व 18, आणि त्यानंतर एक्साइज प्री 17. एक्साइज प्री 2017. त्यानंतर येतोय आपण कुठे, भीमा नदीवरती. भीमा नदीवरती 2 प्रश्न आले त्या खोऱ्यांवरती विचारलेले आहेत. एक गट ब
प्री 2025 भीमा खोरे कंबाईन बी पूर्व, ठीक आहे, कंबाईन बी पूर्व 2025 ला, म्हणजे आता झालेली फरवरी महिन्यातले पेपर. आणि त्यानंतर येतोय एसटीए मुख्य 2012, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड हे पूर्ण प्रश्न कव्हर होतात. बरोबर. जो पुढे आता येतो नेक्स्ट प्रश्न, तोच म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? हा हो, कोणत्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते ठीक विचारलेलं आहे. बरोबर. व्यवसाय मुख्य 2012 ला, हो तो जोडायला आलेला प्रश्न. आता बघा नेक्स्ट प्रश्न येतो, कोणत्या प्रकारचे हवामान म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? ओके, त्यांनी काय म्हटलं, कोणत्या प्रकारचे हवामान आढळते महाराष्ट्रामध्ये. आता बघा उष्णकटिबंधीय, कोरडे आणि आर्द्र, एक मागे प्रश्न आलेला आहे. प्रश्न वर्ष कोणत्या वर्षी आठवलेला मध्ये आहे तो प्रश्न, मराठवाड्याच्या याच्यामध्ये विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं स्वरूपच त्या पद्धतीचं आलेलं आहे. आता एक बघा, काय म्हटलं, हो तसाही आलेला आहे. आणि परत त्यांनी जो खोऱ्या संदर्भात म्हणजेच काय, त्यांनी हवामानासंदर्भात विचारलेला आहे. त्यातही पण आर्द्र, आणि त्याचं उत्तर 9वीच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, तुम्हाला सांगितलेलं होतं. जसं 9वीचं हवामान हे टॉपिक हे जर काढलं ना, तर वरच्या साईडला त्याचं उत्तर आहे 2-3 लाईन मध्ये. मला आठवत होते पिक्चर्स तो आठवते, मला वर्ष नाही आठवत आहे तो प्रश्न, पण मी जर मिळाला मी चुकतोय, मी तुम्हाला सांगेल, पाठवेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या त्यांनी म्हटलेलं आर्द्र, म्हणजे आता आर्द्र हवामान म्हटलं तर कुठे येईल, कोकणामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर जर समजा कोरडं म्हटलं विदर्भ, म्हणजे हे दोन्ही म्हटलं तर मराठवाडा आणि विदर्भ. बरोबर. त्यांनी फक्त प्रदेश नाही म्हटलेला, त्यांनी महाराष्ट्र म्हटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ वरीलपैकी सर्व आहे. आलं लक्षात, म्हणजे आयोगाने उत्तर वरीलपैकी सर्व दिलेलं आहे. पण याच्याशी रिलेटेड बघा आता प्रश्न किती आलेला आहे, विचारलेला आहे. कंबाईन बी मुख्य 2025 ला आले, कंबाईन बी मुख्य 2025. त्यानंतर येतो ऍग्री पूर्व 2018. त्यानंतर येतोय आपण कंबाईन पूर्व सी पूर्व 2018 पूर्व 2018. आणि त्यानंतर जो म्हटलं एसटीआय मुख्य 2011. बरोबर, एसटीआय मुख्य 2011. इगतपुरी दिलाय का, तो कसा आहे आठवतो का, तो त्या भागापुरता विचारलेला आहे. तो त्या भागापुरता आलेला असेल तर इगतपुरी नक्कीच येईल, कारण इगतपुरीच्या भागामध्ये ना तुम्हाला जास्त पाऊस पडतो, जंगली प्रमाण खूप आहे आणि पावसाचे प्रमाण जास्त आहे. आता 67वा प्रश्न जर म्हटला आपण, बघा 67, या प्रश्नाचं आन्सर म्हटलं तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील रिकामी जागा प्रशासकीय विभागात बघा सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे. फक्त काय बदललेला आहे प्रश्न, कुठे, प्रशासकीय विभागात. लक्षात, प्रशासकीय विभागामध्ये प्रश्न बदललेला आहे, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर. पण हाच जर एक विचार केला तर आधी एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न तुम्हाला एक्साइज प्री 2017 ला विचारलेला आहे. तर लिहून घ्या तिथे, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर विचारलेला आहे. सर्वात कमी म्हणजेच काय, 801 त्यांनी दिलेला आहे. सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजे 801 एवढं बाललिंग गुणोत्तर असणारा जिल्हा विचारलेला आहे. बरोबर आहे. आणि इथे काय म्हटलं त्यांनी, प्रशासकीय विभाग. कळलं, प्रशासकीय विभाग
औरंगाबाद. समजलं? लिहून घ्या वाटल्यास तो प्रश्नच लिहून घ्या खाली. सर्वात कमी असेल या प्रश्नासमोर 801 801 सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर 801 सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर जिल्हा, बाललिंग गुणोत्तर जिल्हा डॅश करून लिहून द्या तिथे. एक्साइज प्री 2017 ला विचारलेलं आहे. बरोबर, 2017 ला आलेलं आहे. एक्साइज प्री 2017 ला. समजलं? बघा पुढे बघा. आता हा जो प्रश्न म्हटला ना खूप अवघड नाहीये. मी तसं तुम्हाला राज्यसभेला मी सांगितलेलं क्योटो प्रोटोकॉल कशा संदर्भात आहे काय आहे, बरोबर. आणि इथे सुद्धा तुम्हाला आहेच ना. पण हे एक लक्षात घ्या की तुम्हाला ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्यांनी काय विचारलं, क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांनी ठरलेल्या कोणत्या घटकामध्ये कमी करण्यासाठी. आता एकच लक्षात घ्यायचं, क्योटो प्रोटोकॉल हा तुम्हाला पर्यावरणासंदर्भात. मग पर्यावरणासंदर्भात म्हणजे रासायनिक शेतीचा मुद्दा येतो का? नाही येणार. त्याच्यानंतर घरगुती कचऱ्याचा काही संबंध नाही, बरोबर. आणि त्याच्यानंतर झाडे तोडण्यावरचा काहीच संबंध नाही, त्यांनी मुद्दाच नाही दिलेला. राहिलेला प्रश्न कुठला आलेला असेल, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ना, ग्रीन गॅस, बरोबर आहे, ग्रीन हाऊस गॅस इमिशन त्याच्याविषयी आलेला आहे पर्यावरणात, काहीच नाही आलेलं असं कामात, बरोबर. क्योटो प्रोटोकॉल काय आहे, कसं काय आहे सांगेल मी तुम्हाला आरामात. ठीक, पुढे हाच प्रश्न कोणता? हा क्योटो प्रोटोकॉल कसा आलेला तो माझा लिहिण. क्योटो प्रोटोकॉल परिषद कोणत्या वर्षी? म्हणजे टेक्निकल प्री 2022 ला प्रश्न आलेला. म्हणजे क्योटो प्रोटोकॉलच्या संदर्भात प्रश्न आलेला पण, आणि राज्यसभा मुख्याला पण आहे, बरोबर. त्याविषयी बघून घ्या. आता येतो प्रश्न 69. हा पूर्णतः नोट्स मध्ये आहे, तुम्ही बघायला आहे, दिलाय मी तुम्हाला. इथे दिलेला आहे, पण एक लक्षात घ्या, इथे त्यांनी काय म्हटलं, वनस्पती आणि वनस्पतीपासून निघणारं उत्पादन. पण तिथे तुम्हाला प्रश्न आलेला आहे पीएसआय मुख्य 2012 ला, पीएसआय मुख्य 2012 ला प्रश्न आलेला आहे. मग त्यावरती प्रश्न कसा आलेला होता तर बघा, वनस्पती आणि कोणत्या प्रदेशात आढळतो तो विभाग. लक्षात, इथे वनस्पती आणि त्याचा विभाग आलेला आहे तो प्रश्न. पीएसआय मुख्य 2012 ला प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा विभागामध्ये तसं दिलेलं आहे. एवढंच का, इथे आपण उत्पादनाच्या जागेवरती त्यांनी विभाग दिले, जोडायला प्रश्न आलेला. आणि नोट्स मध्ये तसे मला आठवते मी चार्ट दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही कशापासून काय काय तयार होतो, बरोबर आहे. तसं त्यांनी खैर नाही दिलेला आहे, खैर दिलेला आहे. खैरपासून काठ तयार होतो, तेंदूपत्ता बिडी तयार होतो, बरोबर आहे. आणि रोशा गवत पासून सुगंधी तेल. बाकी तर काही 1-2 आले तरी बाकी येऊन जातात. ठीक, बघा पुढे. आणि 70चा प्रश्न आहे ना, हा मला मिळालेला नाहीये, पण आपण अभ्यासलेला आहे, बरोबर. मला पाठ्यपुस्तकामध्ये मिळालेला नाहीये. आता जर यामध्ये म्हणाल बघा, बॉक्साईट वरती आहे, मॅग्नीज वरती आहे, लोखनिज, डोलोमाइट. आयोगाने एकही खनिज सोडलेला नाही आहे ना. डोलोमाइट वरती पण बरेचदा विचारलेलं आहे तुम्हाला. चारही खनिज करणं महत्वाचं आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज जर मोठ्या प्रमाणात आढळणार, हे कसं ओळखायचं असेल तर त्याच्या प्रदेशावरून गेलं, त्यांच्या टक्केवारीवरून गेलं, बरोबर. त्याच्यामुळे हा प्रश्न खनिज संपत्तीमध्ये जाणार, बरोबर. खनिज संपत्तीमध्ये जाणार, बरोबर. हे लक्षात घ्या. कळलं आता? पुढे बघा, जो पुढे हा रिपीट नाही झालेला आहे प्रश्न, पण याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत, मी त्यामध्ये नाही घेतलेला आहे, फक्त ते समजून घ्या.
आता येतो सायन्स वरती. आपण सायन्स वरती बघा प्रश्न. मग सायन्स वरती जर म्हटलं आपण तर बघा, हा जो प्रश्न आलेला आहे ना, अशाच पद्धतीचा प्रश्न आहे, थोडा फरक आहे. असाच प्रश्न दिलेला आहे, तो तुम्हाला सायन्सचं जे ओल्ड पुस्तक आहे 10वीचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, फिजिक्स मध्ये. हा प्रश्न फिजिक्सचा जो विद्युत धारा या टॉपिक मध्ये, बरोबर आहे. 10वीचे जे तुमच्याकडे नवीन आहे आता त्यामधलं नाही, जुनं पुस्तक बघा. त्यांनी काय केलेलं आहे, हे जे आकडेवारी आहे ना ती थोडी बदललेली आहे, जसे तसाच प्रश्न आहे, बरोबर. म्हणून लिहून ठेवून द्या तिथे सायन्स ओल्ड. बघा, सायन्स 10th ओल्ड, बरोबर. हा एक प्रश्न. आणि कुठे, पेज नंबर 48, पेज नंबर 48 वरती आहे, बरोबर. पेज नंबर 48 वरती दिसतोय तुम्हाला, जुनं 10वीचं. बरं, माहिती आहे ना, नसेल तर झेरॉक्स करून घ्या, ठीक आहे. आणि अशाच पद्धतीचं हे गणिता स्वरूपामध्ये दिलेलं आहे, बरोबर. अशा पद्धतीचं हे गणित आहे, ते गणित विचारलेलं आहे त्यांनी. हे गणितच आहे, तुम्ही सोडवायला गेलं तर येत असते त्याच पद्धतीने. पण बघा, मी असं म्हणतो की तुम्हाला असं करत बसा असं नाही. पेपरच्या काळात सुटलं तर सुटलं, नाही तर रामराम, कारण एवढं करत नका बसू, समजलं. फक्त काय करा, जे मागचे 10वीचे 9वीचे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये गणित दिले आहे ना ते सुद्धा थोडे वाचून जा. कुठे जरी तुम्हाला गणित सारखं दिसतं, आणि राज्यसेवा प्रीला सुद्धा रिपीट झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवेन. जेव्हा राज्यसेवा प्रीची गेल ना त्यावेळेस मी दाखवेल कोणत्या कोणत्या पेजवरती, बरोबर आहे. फक्त बघून जायचं एकदा, लागला टोला तर लागला, नाही तर रामराम. जास्त गणित तिथे करत बसणार ना, आधी सायन्सची बोंब बसते आपली, तिथे गणित करत बसणार सायन्सचे, म्हणजे आईन्स्टाईनचा पुनर्जन्म झाल्यासारखं होईल. असं करू नका, बरोबर. चला बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन हा जो आलेला आहे सायन्सचा, जास्त काही करायची गरज नाही, फक्त पीवायक्यू चांगले करणार आहे, बरोबर आहे. आता हा प्रश्न तुम्हाला दिसतोय, याच्या मिळतच होता, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला दिसेल. कोणी बोलतंय का रे, कुठून बाहेर चालले जात, आले लक्षात. बघा, पीएसआय पूर्व 2013 ला आलेला असतो, ठीक आहे. पीएसआय पूर्व 2013 ला तुम्हाला याच ठिकाणी जोड्या लावा प्रश्न आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर दिसतं, बरोबर. जोड्या लावा प्रश्न आलेला आहे, कारण यांनी काय विचारलं, अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये घटक आहे तो युरेनियम. तिथे काय दिलेलं आहे तुम्हाला, युरेनियम 235 आलेलं असतं, इथे फक्त युरेनियम म्हटलं, त्यांनी 235 हा घटक त्याला जोडण्यात आलेला दिसतो, बरोबर. म्हणजे दिसते ना तो मुद्दा इकडे चाललेला, इकडे एवढंच का, तिकडे जोड्या लावा, इकडे विधान दिले. म्हणून पीवायक्यू खूप चांगले करायचं सायन्स असं बऱ्यापैकी. हे जास्त लॉजिक आहे का याच्या मागे, काहीच नाही, काही मोठं पुस्तक वाचायची गरज नाही. आणि याचं उत्तर परत तुम्हाला 10वीचं ओल्ड पुस्तक आहे, बरोबर आहे, 10th ओल्ड, बरोबर आहे. जे सायन्सचं पुस्तक आहेत ना ते नाहीये, नसेल तर झेरॉक्स करून घ्या. पेज नंबर 24 वरती आलेला, पेज नंबर 24 वरती दिसतोय तुम्हाला, पेज नंबर 24 वरती आलेला, बरोबर. तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी, एकदा बघा. परत तुम्हाला याच्यावरती प्रश्न आहे, रेडिओ ऍक्टिव्ह वरती, म्हणजे कशा कशावरती प्रश्न आलेला, म्हणजे त्याच्या कुठे कुठे कामात येतो, मग त्या संदर्भात परत तुम्ही जायचं, गॅमा, अल्फा, बीटा, गॅमा, बरोबर आहे. त्या रिजनी कुठे कुठे कामात येतो, मग कॅन्सर मध्ये कुठे कामात येतो, तिथे प्रश्न दिलेला आहे, बरोबर. एखादी जर छोटस, एखादी जर रोपटा असेल, समजा बटाटा, त्याच्याला अंकुर जर फोडायचे असेल, अंकुर मध्ये जर आणायचं असेल तर त्यासाठी कोणते किरण वापरले जातात, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणते किरण कुठे रेज कुठे वापरलं जातं, याच्यावरती प्रश्न आहे, समज. म्हणजे हे एक लक्षात घ्या, म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला दुसरीकडे जाता येतं, समजलं. म्हणजे बघा या ठिकाणी नंतर प्रश्न येतो तुम्हाला पेज नंबर 73, पेज नंबर 73. आता याच्यावरती पण प्रश्न आलेले आहे ना, हे विचारलेलं आहे, बरोबर. लहान मुलांची आणि जनावरांची ऐकण्याची क्षमता जास्त असते. लहान मुलाच्या कानाजवळ डीजे वाजवला तर त्याचा पडदा नाही फाटत, पण आपण जर डीजे जवळ थांबलो तर नंतर त्याचा परिणाम होतो, बरोबर आहे. तसंच लहान जनावर कुणी असेल ना त्यांच्याही कानाजवळ, त्यांना काहीच फरक नाही पडत. तसंच लहान मुलांची ऐकण्याची क्षमता जास्त, बरोबर.
मग कधी ऐकलं का लहान मुलाच्या कानाचा पडदा फाटला? कधीच नाही. हा मोठ्यांचा फाटला पण लहानचा नाही, हे त्यातला आवाज. बरोबर. म्हणजे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत आपण ऐकू शकतो. बरोबर. त्याच्या कमी असेल तरी ऐकू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी ऐकू शकत नाही, पण लहान मुलांचा ऐकता येतो. बरोबर. म्हणजेच लिहा तिथे आता त्यांनी बघा एक एक विधानावरती मी देतोय तुम्हाला लिहून. हे विधान जर म्हटलं तुम्हाला 10वीचं सायन्स ओल्ड पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहा फक्त. 10वीचं सायन्स ओल्ड पुस्तकामध्ये पेज नंबर 192 त्यांनी लाईन टू लाईन दिलेली आहे. सेम अशी एकदम लाईन दिलेली आहे. तुम्ही कशातून तिथे अंडर असे जर तशी ते लाईन अशी उचललेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा दुसरा विधान म्हणजे इथे काय म्हटलंय त्यांनी, बरोबर निवडा. इथे त्यांनी काय केलेलं आहे बघा, करतो म्हटलेलं आहे ना, हे चूक आहे, इथे करत नाही पाहिजे असं आहे. बरोबर. आयोगाने ते चूक दिलेलं आहे विधान, म्हणजे बरोबर विधान निवडा. 1 2 इथे बरोबर आहे, एकच पहिलं चूक आहे ते, जरी करतो नाही तर करत नाही पाहिजे. बरोबर. ते चुकलंय, 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. परत त्याच्यानंतर जर हे दुसरं सेंटेन्स म्हटलं, हे सेंटेन्स बरोबर आहे, हे सेंटेन्स तुम्हाला पुन्हा 10वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 196 वरती दिलेलं आहे. बरोबर आहे. 10 ओल्ड सायन्स बरोबर, पेज नंबर 196 196 वरती दिलेला आहे. 196 वरती. आणि याच्यावरती प्रश्न दोनदा आलेला आहे, गट क पूर्व परीक्षा 25 ला आणि गट ब पूर्व 2019 ला. देऊन घ्या तिथे, याच्यावरतीच प्रश्न आलेले असतो तुम्हाला. गट क पूर्व 2025 आणि त्याच नंतर येतोय तुम्हाला गट ब पूर्व 2019. गट ब पूर्व 2019 झालंय. त्यानंतर तिसरा सेंटेन्स नाही, पण चौथ्या सेंटेन्स वर बघा त्यांनी काय दिलेलं आहे, हा डॉपलर परिणाम. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेमध्ये बदल होणं. आता तुम्ही जे ट्रेनवरती गेले, प्लॅटफॉर्मवर उभे राहता, जेव्हा ट्रेन येतोय दुरून खूप आवाज येतो. बरोबर आहे. तर तुम्हाला बघून ते हॉर्न कमी करते का? नाही. पण जशी ती ट्रेन जवळ दुरून बघा, दुरून आवाज येतोय, पण जशी जवळ येत आहे तसं त्याच्यामध्ये अंतर कमी पडत जाते. जशी जवळ येते ना तसा तसा आवाज जास्त यायला लागतो. जवळून गेला तर एकदम असा जोरात आवाज येतो, पण जशी ट्रेन दूर जातात तसं आवाजामध्ये फरक पडत जातो आणि मग एक वेळ असेल की आवाजच बंद होतो. त्याला डॉपलर परिणाम. म्हणजेच काय, आवाजाच्या त्या वारंवारतेमध्ये बदल झालेला दिसतो. त्यांनी काय म्हटलेलं बघा, गतिमान असणाऱ्या म्हणजे ट्रेन गतिमान आहे, आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेमध्ये बदल. आवाज तो सारखा आहे पण तो आपल्या जवळ आल्यामुळे जवळ आवाज आला, दूर असल्यामुळे दूर गेला. बरोबर आहे. दूर इकडे दूर गेल्यामुळे दूर गेला आवाज, गेलाय ना. याचा अर्थ समजा तुम्ही इथे बसलेले आहे, तुमच्याकडे गाड्यांचा हॉर्न वाजत नाही असं आहे का? नाही, तिकडे वाजत आहे, पण तुमच्या जवळ आली गाडी तर आवाज येणार, दूर गेले तर आवाज दूर दूर जाणार. बरोबर आहे. तर हे त्यात लक्षात घेणं. समजलं का? याला सोपं आहे, खूप नाही, याला डॉपलर परिणाम, बाकी काही नाही आलं. समजलं का? म्हणजे उदाहरण, बेस्ट उदाहरण आहे प्लॅटफॉर्म. ट्रेन येते, दूरवर आवाज करत येते, जवळ आल्यानंतर एकदम लहान मुलगापर्यंत एकदम दचकते, कारण की आवाज जातो नंतर परत आवाज दूर गेल्यानंतर परत हळूवार आवाज यायला लागतो. म्हणजे ट्रेन आणि दुरून ट्रेन येते, हे आपण त्याच्यावरूनच समजतो. हॉर्न वाजवला म्हणजे गाडी येते, प्लॅटफॉर्मवर गाडी पास झाली, हे त्यावरून. समजलं? कोणाला नाही समजलं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन येतो, तो सुद्धा प्रश्न तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 17 मध्ये दिसतो. ओल्ड सायन्स पेज नंबर 17 त्यावरती आलेला आहे. तुम्ही बघा ना, मी काय असं सांगितलं का मोठं पुस्तक कुठलं? काहीच नाही, काही रॉकेट सायन्स काहीच नाही. एकतर PYQ आणि स्टेट बोर्ड आहे, बस एवढंच आहे. 10+ निघाल तर भरपूर आहे ना आपलं. पण एवढंच का, अॅक्युरेट असायला पाहिजे, नाही तर 14-15 सोडवायचे आणि मायनस प्लस 0 घेऊन जायचे. जे तुम्ही 3-4 प्रश्न बरोबर सोडवले ते घेऊन गेला, असं लॉजिक नको लागायला. म्हणून पाठ्यपुस्तक वाचा. ते पुस्तक नसेल ना जुनं 10वी 10वीचं 9वीचं, तर खरंच सांगतोय ना की जरा करा.
बरोबर. 75, 76, 77 मला कुठेही मिळालेलं नाही. बरोबर आहे. शेवटचे जे 3 आहे ना ते 75, 76, 77, हे 75, हे 76 आणि 77 मला मिळालेलं नाही, म्हणून मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. बरोबर. आता नेक्स्ट प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल 10वीच्या नवीन पुस्तकामध्ये पार्ट 2 न्यू 74 पेज नंबर 74. बरोबर. 10वीचं पुस्तक जे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आलंय ना, तर पार्ट 2 च्या पुस्तकामध्ये बघा पेज नंबर 74. टू लिहितो मी, सायन्स न्यू पेज नंबर, ठीक आहे, पेज नंबर 74 वरती 74. बरोबर. त्याच्यानंतर बघा हा प्रोटोझोआ, आर्थ्रोपोडा, सिलेंड्रेटा, आर्थ्रोपोडे हे वाचलेले आहे तुम्हाला, पण एकदा बोललेलो होतो तुम्हाला जे उदाहरणं विचारतो तुम्हाला ते तर विचारणार आहे. आधी पण प्रश्न आला आर्थ्रोपोडावरती, पण त्याच्या उदाहरणावरती एक्झाम्पल हे ते विचारलेलं म्हणजे कोणत्या प्रकारचा कोणता प्राणी, सरळ सरळ त्यांनी एक उदाहरणामध्ये दिलेला आहे, एकदम क्लिअर मध्ये दिलेलं आहे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये. आता कोणत्या पुस्तकामध्ये कोणतं उदाहरण दिलं ते लिहा. व्यवस्थित लिहा फक्त, ठीक आहे. इथे 10th पार्ट 2 सायन्स लिहिलं. 10वीच्या सेकंड मध्ये, बरोबर आहे. नवीन मध्ये पार्ट 2 म्हटलं मी जुनं नवीन नाही लिहिणार, नवीनच लिहितो सर्व. तर पार्ट 2 मध्ये पेज नंबर 69, पेज नंबर 69 तुम्हाला याचं उदाहरण मिळेल बटरफ्लायचं. त्यानंतर प्लाझ्मोडियम हा तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये सायन्सचं पुस्तक दिसेल. इथे तुम्हाला 8वीचं सायन्स न्यू, बरोबर. 8वीचं सायन्स नवीन मध्ये दिसणार आहे, पेज नंबर 4. आलं. त्याच्यानंतर येतोय तिसरा स्टारफिश, ही 10वीच्या दुसऱ्या पार्ट मध्ये पेज नंबर 71, पेज नंबर 71, 71. आणि त्याच्यानंतर येतंय तुम्हाला हायड्रा, ही सुद्धा सायन्सच्या पार्ट 2 मध्ये दिसणार आहे, पेज नंबर 67. बरोबर. पेज नंबर 67. झालं. मग आता उदाहरण पण पाठ करायचे आणि त्याची वैशिष्ट्य पण पाठ करा. स्टेट बोर्डच्या बाहेर जाऊ नका, एकदम सोप्या भाषेत दिलं. अरे झोप येते का? हो, थोडी थोडी, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर 80 नाही मिळालं, 81 नाही मिळालं. जो पुढे 82 बघा. त्यांची त्यांनी काय म्हटलं, कोणते संप्रेरक विचारलेले आहे. त्यांनी उत्तर म्हटलं आयोगाने तर तुम्हाला 4थं दिलेलं आहे, सायटोकायनिन. पण त्यानुसार जर बघितलं ना तर हे स्ट्रेप्टोमायसिन, याच्या हे सुद्धा तुम्हाला आहे पुस्तकामध्ये स्ट्रेप्टोमायसिन. आणि हे कशाला, तर जीवाणू स्ट्रेप्टोकॉकस ग्रिसियस त्याच्यासाठी जीवाणू कारणीभूत राहतात. बरोबर. हा हा कुकर, हो रिपीट आहे. मला फक्त वर्ष नाही मिळालं त्यातलं, मिळालंय का? आहे रिपीट. ठीक. बघा स्ट्रेप्टोमायसिन लिहा तिथे, त्याच्यासाठी जीवाणू कारणीभूत आहे, तो म्हणजे जरा नाव व्यवस्थित लिहा, स्ट्रेप्टोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस ग्रेसियस. बरोबर. स्ट्रेप्टोकॉकस ग्रेसियस या संप्रेरकासाठी हा जीवाणू कारणीभूत आहे. ठीक.
आणि हा जो येतो याचा शोध म्हटला आपण बघा, याचा शोध लागलेला 1955 आणि कोणी लावला असेल तर स्कूग आणि मिलर यांनी लावला. स्कूग आणि मिलर यांनी लावलेला असेल, बरोबर हो ना. स्कूग आणि मिलर वरती लावलेला आहे. मग याचं काम कोणतं असेल तर बियांमधील आणि खोडांमधील ज्या निष्क्रिय पेशी असतात, बरोबर आहे, सेल्स, त्याला उती, बरोबर आहे, तर त्यांच्यासाठी ते काय करतात, त्यांच्या वाढीसाठी ते काम करतात. लिहून घ्या ते विधान. त्याचं कारण म्हणजे काम काय असतं, कार्य तिथे बियांतील आणि खोडातील लिहून घ्या ते विधान. बियांतील आणि खोडांतील निष्क्रिय उतींना, बियांतील आणि खोडांतील निष्क्रिय उतींच्या किंवा उतींना वाढीसाठी, निष्क्रिय शब्द लिहून घेऊ, निष्क्रिय उतींना वाढीसाठी डेव्हलपमेंट, वाढीसाठी हे संप्रेरक कार्य करते. ही संप्रेरक हा शब्द, हे संप्रेरक कार्य करते. झालं. कधी कधी कार्य पण विचारतो, कार्य जोड्या लावामध्ये, बरोबर लिहिलं ना, काही सुटलं नाही कोणाचं काही, ठीक आहे. बघा, म्हणजे जवळपास तुम्हाला अर्धे प्रश्न तर मिळालेले ना, बरोबर, एवढे पुरेसे आहे आपल्याला पास होण्यासाठी. ठीक आहे. आता येतो हा जो 83 चा प्रश्न आहे ना, हा तुम्हाला जीआय सिस्टम म्हणजे तुम्हाला जो राज्य आपला कंबाईन मुख्यला त्यांनी रिमोट सेन्सिंग, सुदूर संवेदन हा टॉपिक दिलेला आहे मुख्यला, बरोबर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला प्रिलिमला सायन्स आहे, पण मुख्यला टेक्नॉलॉजी जोडल्या गेलेला आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे ना. मग तंत्रज्ञान म्हणजेच तुम्हाला सुदूर संवेदन, त्याला रिमोट सेन्सिंग म्हणतो, जे की राज्यसेवा मुख्यला तुम्ही जर बघाल तर राज्यसेवा मुख्यला जिओग्राफी मध्ये उजव्या हाताला ज्यावेळेस तुम्ही सिलेबस पडला तर पहिलाच टॉपिक दिलेला आहे मुख्यच्या सिलेबस, जुन्या बरं, नवीन नाही म्हणते, बरोबर, तर त्यामध्ये आलेला असेल. तर मग तो मुद्दा तुम्हाला आता मुख्यला दिलाय त्यांनी, तर लिहा तिथे 83 क्रमांकाचा प्रश्न बघा. हा प्रश्न जरा रिपीट आलेला आहे, याच्यावरती बघा तुम्हाला प्रश्न कसा आलेला असेल. हा प्रश्न कंबाईन मुख्य बी म्हणजे गट ब मुख्य 2025 ला विचारला, गट ब मुख्य 2025 ला विचारलेला आहे. यांनी काय म्हटलं, जीआयएस खालीलपैकी कोणते गुणविशेष आधार सामग्रीचे उदाहरण आहे. आयोगाने तर उत्तर 2 दिलेलं आहे, बरोबर, उत्तर 2 दिलेलं आहे, पण त्यासोबतच लक्षात घ्या त्याचे परत एक 2 कार्य येतात. लिहून घ्या. अवकाशीय विश्लेषणासाठी त्याचा वापर केला जातो. आणि दुसरा मुद्दा येतो त्यासोबतच डेटा दृश्यमान होण्याकरिता केला जातो, म्हणजे डेटा जो दिसण्यासाठी, दृश्यमान होण्यासाठी केला जातो. समजलं. यामध्ये काही जास्त हे नाहीये, हा टॉपिकच जरा थोडा वेगळा आलेला असतो. ठीक आहे. जो 84 चा मला मिळालेला नाही, बरोबर, मी तुम्हाला ज्यावेळेस तुमचा मुख्यचा घेईल ना मी पाठ, त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. आलं लक्षात, कारण हा तुमच्यासाठी नवीन आहे, फक्त त्याचे प्रश्न कसे आलेले ते बघा. जो पुढे हा जो आहे ना 84 चा, हा रिपीट नाही आलेला आहे, पण हा प्रश्न राज्यसेवा मुख्यला विचारलेला 2022. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य 2022. ठीक आहे, हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2022. आता खऱ्या अर्थाने येतो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. 86 पण नाही मिळालेलं आहे मला, 87 पण नाही, आयोगाने विचारलेलंच आहे.
येतो 88 वरती डायरेक्टली. मध्ये ते आन्सर एक चेंज होऊ शकतो 88 चा. बघा युनिव्हर्सल URL कोड. URL हा प्रश्न ASO मुख्य 2015 ला आलेला आहे. जेवढे रिपीट झाले तेवढे जरी नीट केले असते ना तरी पास मार्क्स. अरे लक्षात, इंग्लिश मराठीला पण होतं बरं रिपीट. जरा नीट करा अभ्यास. बघा URL त्याचं जर समजा आपण म्हटलं आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं म्हटलेलं आहे आयोगाने उत्तर. पण खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर जर विचार केला ना तर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर यांनी म्हटलं ना युनिफॉर्म, बरोबर आहे. पण उत्तर जर विचारलं तर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर येतं. आता आयोग काय करतं त्यावरती बघू आता आन्सर कसं चेंज होईल. समजलं, म्हणजे आयोगाने उत्तर आपल्याला पहिलं दिलेलं आहे, पण माझ्या तरी मते हा उत्तर असायला पाहिजे, बरोबर आहे. युनिफॉर्मच्या जागी युनिव्हर्सल असायला पाहिजे, पण आयोगाने युनिफॉर्म केलेलं. आता बघू नेक्स्ट याला काय चेंज होतं. बरोबर, कधी कधी असं होतं म्हणून छोटे छोटे. जसं तुम्ही साधा PDF हा शब्द, PDF सारा जग माहिती आहे, PDFचा फुल फॉर्म माहिती आहे का? नाही. लॅन बरोबर आहे. लॅन कनेक्शन म्हणतो आपल्याकडे, लॅन कनेक्शन लावलं हो, पण लॅनचं काय कनेक्शन आहे? LAN VAN लॅन, आपलं VN WAN वॅन. त्याची फुल फॉर्म वगैरे व्यवस्थित वाचून ठेवत चला. कधी कधी हे असं विचारलेलं आहे ना प्रश्न, बरेच प्रश्न आहे याच्या व्यतिरिक्त. HTML त्याची फुल फॉर्म विचारलेला आहे, बरोबर आहे. म्हणून बघा की काय काय असं साधं PDF साधं जग बोलतं PDF फाईल करून देतो, PDFचा फुल फॉर्म नाही माहिती आहे, बरोबर आहे. तर हे एक लक्षात घ्या, महत्वाचं असतं तर ह्या गोष्टी. कारण ज्यावेळेस तुम्ही मुख्यला, आणि हा मुद्दा कुठे येणार आहे तुम्हाला, विज्ञान तंत्रज्ञान, हा जो टॉपिक आलेला आहे ना त्यामध्ये तुम्हाला हे विचारतात, बरोबर. किंवा परत विज्ञान तंत्रज्ञान आणि संगणक बघा त्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. तर हे 3-4च प्रश्न राहते, पण हे प्रश्न बऱ्यापैकी मी सांगतो ना रिपिटेशन असतात, बऱ्यापैकी असतात. पण याचा अर्थ आपण मुद्दा नवीन वाचायचा असं नाहीये, दोन्हीही लक्षात ठेवा. रिपीट हे प्रश्न बघायचे. आता हा प्रश्न जर रिपीट आलेला असेल तर ASO मुख्य 2015 ला त्यांनी आयोगाने ही दिलेलं आहे ना आन्सर, मग हे दिलेलं असेल आणि यामध्ये जर हे दिले असेल नक्कीच चेंज होणार, बरोबर, असं लक्षात घ्या. ठीक आहे. आता येतो 89चा तर नाही मला मिळालाय, पण 90चा मिळालेला. जो पुढे हा जो आहे याचा नाही मिळालेला, त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला, बरोबर. आता हा प्रश्न बघा विचारलेला आहे तुम्हाला, एजीटीची तारीख विचारलेली आहे 17 ऑक्टोबर 2000, कारण हा विज्ञान तंत्रज्ञान कायदा 2000, बरोबर. मग हा कायदा कोणत्या दिवशी लागू झाला, ASO मुख्य 2011 ला विचारला तुम्हाला. ASO मुख्य 2011, बरोबर आहे. ASO मुख्य 2011 ला आलेला. आता खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्स वर आलो आपण, शेवटच्या टप्प्याला, शेवटच्या टप्प्याला येऊन थांबलोय आपण. पाणी पिऊ का? बैल पाण्यावर आले तर चला घ्या रे. आता बघा ह्या जो प्रश्न आहे ना 92 क्रमांकाचा प्रश्न, हा बऱ्याचदा विचारलेला आयोगाने. आता सर्वात जास्त भीती तुम्हाला इकॉनॉमिक्सची वाटते बऱ्याच मिनिटांनी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. आता सायन्सचा तर प्रॉब्लेम सुटला तुमचा, कारण सायन्स कसं झालेलं आहे की तुमच्या लक्षात आहेच, बरोबर आहे, कोणता आलेला आहे काय. आता कुठून मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. नवीन तर तुम्ही वाचता स्टेट बोर्ड पण सोडा, 9वी आणि 10वीचं सोबतीला घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी झेरॉक्स करून घ्या, बरोबर आहे. खूप चांगलं दिलेलं आहे. नवीन मध्ये फक्त कलरफुल केलेलं आहे, ओल्ड मध्ये कलरफुल नाहीये पण कंटेंट आहे, बरोबर. आता एक लक्षात घ्यायचं, यांनी जो हा पहिला प्रश्न विचारलेला आहे 92 म्हणजे लोकसंख्या धोरण 2000, हा प्रश्न चालू घडामोडीशी रिलेटेड आलेला, जास्त काही टेन्शन नाही. हा प्रश्न बघा त्यांनी विचारलेला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 11वीच्या इकॉनॉमिक्स पुस्तकामध्ये पेज नंबर 41 येते, बरोबर आहे. 11वीचं पुस्तक इकॉनॉमिक्स, बरोबर आहे. पेज नंबर तुम्हाला येतोय
41. त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर दिसेल. ठीक आहे. मग हा प्रश्न एकचदा नाही 3दा रिपीट झालेला आहे. राज्यसेवा मुख्य 12. बरोबर. हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मुख्य 2012. बरोबर. राज्यसेवा पूर्व 14. राज्यसेवा पूर्व 2014 आणि त्यानंतर येतो राज्यसेवा पूर्व 15. बघा त्यांनी काय विचारलेलं तुम्हाला 2045 स्थिरीकरणाचं वर्ष. पण तुम्हाला मी जेव्हा नोट्स दिले इकॉनॉमिक्सचे वाचले का कोणी आपलं लोकसंख्या धोरणाचे, त्याच्यामध्ये लोकसंख्या धोरण दिलंय ना, त्याच्यामध्ये वर्ष कोणतं दिलंय? खरं इमानदारीने सांगा किती लोकांनी वाचलं ना? वर्ष कोणतं दिलेलं आहे? 1930. खरंच किती दिवस झाले रे दोन? तर मग तिथे 2030 दिलं असतं, मी इथे 2045 कसं असेल आयोगाचं उत्तर? मी हे सांगत आहे 2045 तर आहेच, त्याच्यावरून आयोगाने किंवा शासनाने परत वर्षामध्ये वाढ केली 2065 आणि त्यात लिहिलेलं आहे. बघा एकदा प्लीज. सर्वांजवळ आहेच ना लोकसंख्या धोरण. मग आता नसेल वाचलं त्याला मी काय करणार? पेपर किती दिवसावर आलेला? बरोबर वाचाल किती? कारण परत आता 2045 वरून 2065 वरती आलेला आहे. बरोबर. 2065 पर्यंत गेलेला आहे 2045 वरून. आयोगाने ते वर्ष वाढवलेलं आहे 2065. समजलं आता? पुढे बघा. दिलाय रे, एक लाईन दिलेली आहे, छोट्याशा शब्दात दिलेलं आहे, मला आठवत आहे मी लिहिल्यावर मला आठवत. आता हा प्रश्न पूर्ण रिपीट आहे, हे आलेलं आहे. याची बघा आता 11वीच्या 12वीच्या पुस्तकामध्ये दिसतंय. एक एक पेज नंबर लिहा व्यवस्थित. ठीक आहे. त्यांनी लाईन टू लाईन एक एक वर्ड चेंज केलेला नाही आयोगाने, नाही पुस्तकातून जसं तसं आयोगाने विचारलेलं आहे. म्हणून सांगतो 11वी 12वीचं पुस्तक किती महत्वाचं आहे. वाचतच नाही कोणी. आलं लक्षात? वाचून टाका. त्याच्यामध्ये बघा आता हे पंतप्रधानांची निवड हा 11वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 67 वर दिलेला आहे. जसं तसा दिलेला छोटे छोटे. हा बघा हा मुद्दा 11वीच्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये पेज नंबर किती म्हटलं तुम्हाला? 67 याच्यावरती दिलेला आहे जसंच्या तसं. पंतप्रधानाची निवड मग कोण? नीती आयोगाचे उपाध्यक्ष. बरोबर. हा मुद्दा इथे येतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या हा जो दिलाय भारत सरकारचे धोरण राबविणारा गट. बघा व्यवस्थित लिहावर इकडलं तिकडे होईल. भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट. ह्या प्रश्नाचं हा जसं तसं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे 11वीच्याच पुस्तकामध्ये पेज नंबर 66. पेज नंबर 66. बरोबर आहे. जसंच्या तसं वाक्य आहे. त्याच्यानंतर येतो जलद व शाश्वत वृद्धी. हा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे यांनी 11वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 65. झालं. फक्त कालबद्ध कार्यक्रमांचं मिळालेलं नाही, बाकी 3ही मुद्दे मिळालेले आहेत. किती? 65, 66, 67. घरी गेल्यावर बघा. ठीक आहे. त्याच्यावरती रिपीट नाहीये प्रश्न. त्याच्यानंतर येतो 94 प्रश्न. जो पुढे ठीक आहे. मग हा 94 प्रश्न जर म्हटलं थोडा वेळ थांबा, होतच आहे. ऑक्सिजन ठेवा थोडं. ठीक आहे. मग निरपेक्ष दारिद्र्याचे मापन जर म्हटलं आपण तर उष्मांक विचारला गेला जातो, कॅलरीज म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. मग याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे पेज 11वीच्या इकॉनॉमिक्स मध्ये पेज नंबर 51. 11. बरोबर. 11
इकॉनॉमिक्स, बरोबर आहे. पेज नंबर मी म्हटलं तुम्हाला 51. आणि हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे, तोच म्हणजे एसटी मुख्य 2011ला दोनदा आहे. एसटीआय मुख्य 2011ला दोनदा विचारलेली. हा ते थोडं वेगळं आहे. ते केराची टोपली, तेच म्हणतात तुम्ही, दारिद्र्याची टोपली. हा समुद्रासारखे बेट आहे, बरोबर आहे. बेट दारिद्र्य हे समुद्रामधले तरंगणारे बेट आहे, असंच काहीतरी आहे ना. ते विधान वेगळे येतात थोडं, पण त्याच्याशी रिलेटेड डायरेक्ट उष्मांकावरती येतो, तुमच्या कॅलरीज वरती येऊन थांबतो, बरोबर. हा, त्याच्यानंतर बघा 94 फिलिप्सचा वक्र, 95 फिलिप्स वक्र. हा, महागाई व बेरोजगारीशी संबंधात येतो. मग ह्या प्रश्न जर म्हणणार तर राज्यसेवा मुख्य 24ला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2024, बरोबर. आणि त्यानंतर येतो गढ व मुख्य 2023. गढ व मुख्य 2023. झालं जो पुढे झाला, शेवटला आपण कार्यक्रमाच्या समारोपाला आहे. आता बघा त्यांनी काय विचारलेलं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर राज्यसेवा पूर्व 11ला दिलेलं आहे. बघा इथं एकच शब्द बदललेला आहे. हा जो दिसतोय हे विधान, इथे आयात नाही, तिथे निर्यात वाढतात, बरोबर. हा एक. आणि हा प्रश्न कुठे दिलाय तुम्ही, राज्यसेवा पूर्व 2011ला विचारलेला हे विधान, राज्यसेवा पूर्व 2011 हे विधान. इथे फक्त विधान व्यवस्थित बघा, इथे काय म्हटलंय त्यांनी, आयात वाढते, तर आयात नाही तर निर्यात वाढते, बरोबर. ते लक्षात ठेवा. निर्यात, एक्सपोर्ट, इम्पोर्ट नाही वाढत, एक्सपोर्ट वाढतो, म्हणून हे अवमूल्यन केलं जातं. आणि एक्सपोर्ट वाढल्यामुळे काय होतं ना, परिचय चलन आपल्याकडे येतो. आपण आपली एखादी वस्तू विकली तर आपल्याला पैसा येतो ना, मग तो परदेशात विकलं तर त्यांचं चलन जे काय असेल ते आपल्याकडे येईल. आणि चलन आलं म्हणजेच काय, आपल्याकडलं चलन व्यवस्था, आपली अर्थव्यवस्था वाढायला, बरोबर. हे म्हणून निर्यात वाढवलं जातं, आणि निर्यात वाढवण्यासाठीच अवमूल्यन केलं जातं. आणि अवमूल्यन म्हणजेच रुपयांचं सरळ बदल, त्यामध्ये परत पूर्ण बदल करून टाकले जातं, त्याची किंमत कमी करून टाकली, बरोबर. हे लक्षात ठेवा. इथे पण म्हटलंय डिव्हॅल्युएशन, त्याची किंमत काढणे, म्हणजेच काय, कमी याच्यात विकता येईल आपल्याला आणि त्यांचे जास्त रुपये घेता येईल, आपली किंमत कमी करायची. समजलं तुम्हाला. हे अवमूल्यन मध्ये आलेलं असतं, मी सांगेलच तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये, ठीक आहे. 97चं मिळालेलं नाहीये, पण 98 मध्ये बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये, 12वीचे इकॉनॉमिक्स पेज नंबर 15, इको पेज नंबर 75, पेज नंबर 75. असा ब्लॉक दिलेला आहे त्यांनी डार्क रंगाचा जीएसटी वरती, त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे. म्हणजे यांनी इथे काय दिलेलं आहे बघा, बरोबर शोधायला लावलेलं आहे. हे बघ इथे 2014 नाही तर 2017 आहे, ठीक आहे. म्हणजेच आयोगाने काय म्हटलेलं आहे, बरोबर आहे ते सांगा, कोणते विधान बरोबर आहे. हे बघा आयोगाने क दिलेलं आहे, बरं. म्हणजे अचुकीचं आहे, त्यांनी काय म्हटलं बघा, वस्तूवरील प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष, म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. हे विधान चुकलेलं आहे तर 14 नाही तर 17 आहे, बरोबर. आणि इथे काय म्हटलं, एक देश एक कर, हे विधान बरोबर आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं, एकच प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कराऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष तिथे अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तिथे प्रत्यक्ष, असं, बरोबर. त्याच ठिकाणी येतो आणि याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळणार. आणि शेवटचा प्रश्न येतो 100वा, तो तुम्हाला मिळतोय 12वीच्या पुस्तकामध्ये. हा प्रश्न तुम्हाला 12वीच्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक्सच्या पेज नंबर 91-92 वर येतो, बरोबर.
हा प्रश्न येतो 12वीच्या इकॉनॉमिक्स, पेज नंबर 91, 92. कळलं? अशा पद्धतीने कार्यक्रम संपला. मग आता तुम्हीच सांगा